आपण जर तुम्हाला कामाची गरज असेल मोराया गोसावी त्यांच्या मंदिराला भेट देण्यासाठी हे मंदिर आणि हे मंदिर सामने वाली को फोन कर रहा है अरे ओम क्या मेरे को 6 महीने बाद फोन नहीं चेक कर रहा ना ब्रो 6 महीने के बाद तू मेरे को भूल गया अपने को मोटे आपण आलो आहे आता 4था फ्लोअरवर आहे. लिफ्ट नाही आहे अजून, जाम जपेल कसं आलो फक्त खाली चावी देऊन 4 फ्लोअरमध्ये. आणि हो अचानक ब्लॉग चालू झाला. आज म्हणजे आज आपल्याला थोडंसं आपण फ्री टाईम घेतला आहे. आत्याचा मुलगा आहे तर देव ह्याला भेटायला आलो आहे. तो पण पुण्यात असतो आणि इथून जाणार आहे आपण यशकडे, यश ठाकरे. आणि यश ठाकरेला भेटून आपण ओंकार द DOP ह्याच्याकडे जाणार आहे. आणि आजचा ब्लॉग एवढंच असणार आहे. बघू फिरलं त्याच्यात टाईमपास करणार आहे मी तर. आणि ब्लॉग करायचं कारण असं टाईमपास. आणि हो मित्रांनो तुम्हाला सांगतो ब्लॉग काही बोलतो मी. एवढं म्हणावं तू हेच कसं काय बोलतो बाबा. आम्ही असं गप्पा मारत बसलो. पण गप्पा मारता तुमचा काल जो ब्लॉग एडिट केला म्हणजे ब्लॉग शूट केला जो आम्ही दगडूशेठला गेलो जो तुम्ही बघितला आहे तो ब्लॉग एडिटिंग करतो आहे मी. म्हणजे एवढा लांब आला आहे, भावाला भेटायला आला तरी तुमचा भाऊ काम करतो का? कारण तुमच्या भावाला मनालीला जायचं आहे आणि मनालीला 10 दिवसाचे 10 ब्लॉग करायचे. पण खरंच ब्लॉग करणं खूप अवघड आहे. एडिट करणं खूप सोपं आहे पण माझ्याकडून एडिट का होत नाही कारण मी खूप आळशी. स्टुडिओला तेच करा, परत रूमला येऊन तेच करा, अदर ठिकाणी तेच करा, सुट्टीच्या दिवशी तेच करा. म्हणजे वैताग येतो यार. म्हणजे एडिटिंग प्रेम आहे पण कसं माहिती का की जे स्किल असतं ना ते हरवत जातं यार. म्हणजे माणसाला जरा वेळ पाहिजे यार स्वतःला फ्री टाईम राहण्यासाठी. हाच आहे भाऊ म्हणजे मी ज्याच्याबद्दल तुम्हाला बोललो. हा बाय द वे मला आत्ता गोष्टी कळाल्या की म्हणजे हे तिचं आय टीच्या क्षेत्रामध्ये चालूच आहे त्या गोष्टी. बट हा फ्रीलान्सिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओग्राफीज, वेडिंग जे काय असेल ते इन्व्हाइट हे पण करतो. बापरे म्हणजे आम्हीच आहे फक्त जे फ्रीलान्सिंग कामं नाही करत आहे. बाकीचे हे सर्व फ्रीलान्सिंग कमवतात. मग तू कमवतो किती फ्रीलान्सिंगमधून? पर व्हिडिओचे 500 रुपये आणि इथं आम्हाला दिवसाचे 500-600 रुपये पडतात. ठीक आहे. मिसळ घेतली, मिसळवर ताव मारतो, पुढे कंटिन्यू. आपण आलो इथं मॉल आहे, मॉल टाईप आहे. आणि इथं म्हणजे असं फॉरेन टाईप नसतं का असं एक विला राहतो, विला नाही सॉरी असं फॉरेन टाईप एरिया राहतो त्या टाईप पूर्ण एरिया सजवला आहे. बाई खतरनाक आहे. मित्रांनो आपण आलो आहे चिंचवडमध्ये आता आणि यशाच्या घरी चालतो. परत आधी 4 मजली चढत होतं मग आता परत 4 मजली. आज वजनच कमी होणार मला. जे आम्हाला प्रेरणा आहे ती तुम्हाला ब्लॉग करून दाखवायची ते इथून सुरुवात. वाहिनी चष्मा लेन्सगार्डवरून एकाच्या मेंबरशिपवर घेतला. नाही स्वतः दुसऱ्यांच्या मेंबरशिपवरून आपण कधी आपण आलोय नेहमीच्या ठिकाणी. यश भाऊचं हा जीट आहे. हा तू घेणार आहे. तू तुझ्या भविष्याकडे लॅपटॉप आला तर तुझं ते स्वप्न आहे GTA घ्यायचा. फाय टाकले तू याच्यात 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के वजह बसायचं कसं रे यफनी आणि याला GTA 6 घ्यायचा. इथून सुरुवात आहे. बाबा मी जिथे खेळून जवळजवळ मला 10-12 वर्ष आली. 10-12 वर्षात मी जिथे नाही खेळले. एवढं फेकावं ना तर यशासारखं फेकावं म्हणजे विश्वासच पटला पाहिजे. पण
प्रत्येकाला माहिती, प्रत्येक गेममध्ये आहे ना दरवाजामध्ये बसायचं आणि दरवाजातून बाहेर उतर, म्हणजे गाडीत बसायचं आणि बाहेर उतरायचं, एकच ऑप्शन आहे. य काय संबंध कशा लॅग बोल कसं आहे, तुमच्याकडे आधीपासून PC आहे, माझ्याकडे पहिलीच होतं पहिली. त्यानंतर ते पण मी कोणते खेळले माहिती का, GTA Vice City खेळायचो मी. त्याच्यामध्ये कसं आहे, एंटर लागलं की माणूस बसायचा, एंटर लागले की माणूस उतरायचा, सिम्पल विषय होता. हां एंटर दाबले हे मी मित्रांनो, हा नंबर आहे. मुलं कामाला पाहिजे, जर तुम्हाला कामाची गरज असेल तर ह्या नंबरवर कॉल करा आणि या. आणि जर थोडंसं पेमेंट जास्त पाहिजे असेल, #चिकू आणि #श्रीमान असे 2 हॅशटॅग वापरले ना, तुम्हाला पेमेंट थोडं जास्त भेटेल. आणि काहीच नाही, इथं फक्त काम करायचं आणि बाकीच लोक येऊन घेऊन जातात, बाकी काही नाही. हे आपले मालक आहे, हे मालक आहे. ह्याच्यात क्रश खूप आहे, ह्याच्यात खूप क्रश आहे. जास्त आयुष्यात नाही, कॉफीमध्ये ऐकू आलं असेल तर मी रिपीट करतो. नाही सॉरी, नाही करू शकत रिपीट. एवढं पॉप नको. मित्रांनो, आपण आलो आहे आता चिंचवड गावातल्या मोराया गोसावी त्यांच्या मंदिराला भेट देण्यासाठी. ह्या मंदिराची खासियत अशी आहे की जे गणपती बाप्पा मोरया म्हटलं जातं, ते मोरया ह्यांच्या नावावरून पडलेलं आहे. तर खूप दिवसापासून इच्छा होती, फायनली आपण आज व्हिजिट करतो आहे. भाई इज्जत आहे. बूट काढू म्हणजे आपल्या इकडनं वरती यायचं ना, मग इकडे घालून आपल्या चाटमध्ये टाकून देतो. एक बूट इकडं ठेवतो आणि एक बूट इकडं ठेवतो, म्हणजे हां म्हणजे वा असं 2 बूटं म्हणजे शोधताना पण म्हणजे बूट चोरीला जाणार नाही. इम्पॉर्टंट आहे. येस सर, प्लीज तुम्ही अपडेट द्यावी. आपण कुठं आलो आणि कशासाठी आलो? आता हा जो वाडा आहे ना, पहिले आपण मंदिरात गेलतो बरोबर, हां तिथं मोर्या ध्यानस्थ बसायचे आणि हा मोर्यांचा वाडी, ते मोर्या राहायचे. ओके, म्हणजे दर्शन झालं आमचं, पण मध्ये अलाउड कॅमेरा नव्हता म्हणून आम्ही शूट नाही केलं. ओके, ह्या काकू दुसऱ्याला वरडत, आम्हाला वाटलं आम्हाला ओके, शूट नाही केलं. तर आम्ही आलो आहे मोर्यांच्या वाड्यामध्ये, ह्यांच्या वाड्यामध्ये. खूप मोठा वाडा आहे. चलो जाएंगे. मित्रांनो, तर आपण वाड्यात आहे, म्हणजे हे ह्यांचं मंदिर आणि आपण आलो आहे. पण एक गोष्ट हायलाईट झाली, वर आलो आम्ही, इथं तेलचित्र आहे स्टोरी लाईननुसार, पण एक गोष्ट हायलाईट झाली की इथं महाराजांचा पण एक फोटो आहे. हे मंदिर आणि हे मंदिर सेम आहे, म्हणजे महाराज इथं आले, ह्या ठिकाणी महाराज आलेले, म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. आणि एक गोष्ट हायलाईट केलं आहे, चिंचवडमध्ये जेवढे वाडे आहे ना, अशा जेवढे वाडे आणि इथल्या लोकांनी जपले भावा. म्हणजे पुण्याचा जो सावित्रीबाई फुले यांचा जो पहिली शाळा होती, जे समोर आहे, आता तोडली ती आणि ती परत बांधतात. पण ती परत बांधून त्याचा अर्थ नाही राहणार आहे की बाबा तो फील नाही असणार. म्हणजे तो इथं फील आहे की जेव्हा मला कळालं की महाराज इथं होते, शपथ अंगावर काट आला आणि मी याच्यावर बोललो आहे भाई ही स्टोरी टाकायला लागेल. बाकी बाबा हे पण लय फ्री आहे रे भाई. चिंचवड एवढं फ्री आहे ना भाई, गाडी चालवायला. हे मंदिर आहे ना, कृष्णाचं मंदिर. भाई भेटलं लय ऐकलंय त्या कृष्णाचं मंदिर. थांबा तुम्हाला दाखवतो. नाही का बाहेरून फॉरेनमधून लोक येतात नाही का, ए राधा ए राधे हरे, हे दुसरं आहे का? ओके सॉरी. ओमकार लांडगे म्हणजे या एरियामध्ये आपण आता ओमकार लांडगे म्हणजे आपले DOP फोटोग्राफर आणि इथले गाववाले, म्हणजे काय वेडिंग शूट पण करतात ते, लग्न असेल, प्री वेडिंग शूट असेल, फक्त हनीमूनचे शूट सोडून बाकी सगळे शूट करतात. विशेष म्हणजे आता मी माझं पोट भरलं, कारण सकाळी मिसळ खाल्ली आणि त्यानंतर आता कॅफेवर तुम्ही ते मचमच खाल्लं आणि आता कॅडबरी खाल्ली आहे, मग पोट माझं थोडं भरलं आहे. पण ओमकार भाऊला टाकायचं कसं, पण हा भाऊ म्हणतोय ओमकार भाऊला मी टाकणार. मित्रांनो, आम्ही इथं किती वाजता आलो आहे? ओके, आम्ही आहे ना
8 वाजता निघलो म्हणजे 8:15ला इथं आलोय. हा 8:15च्या दरम्यान 9:30 वाजले. 9:30 नाही 9:30 नाही, हा 9:30 वाजले. 8 वाजता आलोय, 1.5 तास झाला येऊन. हा ओमके येतोच आहे अजून. अक्षरशः बोर गेला भावा. ओमके आम्ही ते मजाकमध्ये बोलत होतो तुला टाकणार विकणार, पण आता तू डिझर्व करतो भावा. हां 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 का मग ओके. मित्रांनो तुम्हाला एक मॅजिक दिखाता हूँ. देखा हाँ बोल. ममलिंग क्या होता है? ममलिंग कभी किया? ममलिंग ओ ममलिंग नहीं किया, ममलिंग रहता है. तो आप मुझे गा के सुना सकते हो? त्यानी तो बस सही बनता है. क्या ब्रो, मैं नहीं क्या सामने वाली को फोन कर रहा है कि क्या कैसा ही, मतलब मैं सामने वाले को 6 महीने बाद फोन कर रहा है कि नहीं क्या कैसा ही, वो सामने वाला मेरे को बोल रहा है क्या तू मेरे को भूल गया. ये मैं कि मेरे को 6 महीने बाद फोन नहीं चेक कर रहा ना ब्रो. 6 महीने के बाद तू मेरे को भूल गया क्या? आपने कभी मौत के बारे में सोचा? ते मोशी पॅटर्नचा स्टँडचा. तो नहीं क्या मतलब अपन नहीं क्या, अपन पूरे ऐसा होमी लोग ऐसा खड़े थे नहीं क्या बर्थडे वीडियो ऐसा केक भी काट रहे, पीछे से एक जना एक आएगा नहीं क्या सीधा ऐसा पालगन लेके सीधा उसको मार डाला नहीं क्या. हम लोग ऐसा देख रहे माँ क्या हो गया. नंतर मला आठवलं ते मुळशी पॅटर्नची स्टोरी. ओमके ये रे भावा ये. ओमके येतोय का ना भाऊ, आमची फालतूगिरी चालू आहे, हीच बक्षिसी करतो आम्ही कधी बसतो. ये जरा बोर व्हायला लागले. नाही मला म्हणायला लागत उद्या कभी किसी को इतना कंटाळा आना. अरे ओमके बाबा, अरे एवढा वेळ करे कसा आहे ओमके बाबा. मग त्याचा खांद्यावर आधीच वज आहे. ते ब्लॉग चालू आहे. हा मग अरे मी खास ब्लॉग केलाय तुझ्यासाठी बाई. तू तुला मित्रांनो हा व्यक्ती स्पेशल मागवतो. काय मागवतोय स्पेशल नूडल्स मागवतो. मित्रांनो आम्ही आलोय एका चायनीज ढाब्यावर आणि ओमक्या म्हटलं फुल काही मागव. एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतात आपले, ब्रोकोली वगैरे. हॉटेल मॅनेजमेंट कशाला केलं यशा तू. व्हेजमध्ये सगळ्यात बेस्ट नूडल्स कोणते? व्हेजमध्ये TCS स्पेशल आहे, शेल्फा राईस आहे. नूडल्समध्ये ना हां नूडल्स TCS स्पेशल आहे, चिली गार्लिक आहे, बटर गार्लिक. चिली गार्लिक सूप ट्रिपल नाही गार्लिक, ट्रिपल सोबत आहे मला. हां का ट्रिपल सोबत आणि मंचुरियन. माझ्यातलं देतो सूप 2. TCS स्पेशल नूडल्समध्ये येतं का सूप? नाही ना. अरे पण तू सूप आणि अख्खं फुल घेतलं तर अख्खं तुला एकट्यालाच खायचं, एवढं डोक्यात ठेव. वेज हा आणि अरे पण खूप येईन ते. कशाला सूप ना गार्लिकमध्ये सूप नाही ना. गार्लिकमध्ये सूप कशात येईल ते सांग भाऊ. मंचुरियनमध्ये आणि ट्रिपलमध्ये. हां का ट्रिपल हाफ घे. हां हां स्पेशल राईसमध्ये येईल सूप. नाही मग ट्रिपल हाफ कर मग. सूप ट्रिपल हाफ करू. हां ट्रिपल हाफ कर. नवीन आहे हा तो म्हणजे. नाही नाही चालते त्याला काय. नवीन काय नाही. अरे तू कोपरगाववर नाही शिको पुणेकरांना. राईस करू मला ट्रिपल. काय म्हणतो सूप वेगळं मागवते ना. कसं कर, तुला काय करायचं ते घे. मग एक काम कर व्हेज गार्लिक कर फुल. व्हेज गार्लिक हां फुल कर. ओमके हा माझ्यासोबत नाही जबरदस्ती आलाय. व्हेज सूप हॉटेल मॅनेजमेंट केलेलं वेटर. वेटर नाही. मग हॉटेल मॅनेजमेंटमध्ये म्हणजे वेटरच ना. मग अख्खं मॅनेजर पासून शेफ. हा मग आता काय करतोय तू. कर मॅनेज सर. हवा मित्रांनो हे बघा हे नाटके एवढं मागवलं, हे तसं ठेवलंय, ह्याच्यात ठेवलंय हे. एखाद्या माणसाला अक्कल पाहिजे. ग्रीन चिली पेपर, येलो चिली पेपर, हे सगळे ढोबळे मिरच्या त्या नुसतं खायला तिखट लागतं. हा मग खा ना येणार संपूर्ण. बघा तू. पैसे भरले त्याचे म्हणजे भरणार आहे. सूप आता भांडे घासायचं कुठे? आता तो सूप काय म्हणतो, सूप पांचट लागतंय म्हणजे. माझ्या यांचं सूप संपवलं. मी त्यांना संपवलं कारण आवडत असेल म्हणून नाही संपवलं. बरं ठीक आहे. हवा मी का सामान घेऊन तरी पितं. मी व्हेज खाल्लं, नॉनव्हेज ह्यांनी खाल्लं आणि ह्यांनी नॉनव्हेज खाल्लं म्हणजे. कुठे ह्याच्या ते अरे. हा मग तुम्ही व्हेज खाल्लं. नाही म्हणजे ते माझ्या ह्याच्या ते म्हणते अरे वा. ठीक आहे चला ब्लॉगचा एंड करतो इथं. और अभी तो रुको,
क्लाइमैक्स अभी बाकी मित्रांनो ब्लॉगचा एंड केला पण परत चालू करतोय. बिल झालं. आम्हाला वाटलं येशा ये लवकर लवकर ब्लॉगचा एंड केला. आम्हाला बिल वाटलं होतं किती होईन आपल्याला वाटलं तर 600 वाटलं होतं मला आरामशीर. 700-800 सूपची प्राइस बघून 110 रुपये सूप होतं म्हणून मला 600 बघून चाललो होतं. ओमक्याला आपण सॉरी म्हणू ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. ओमक्या तू बघत असेल तर काय नाही, तू ब्लॉग बघशील फक्त एवढं काम करशील हा. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी मी तुझे ब्लॉग बघत नाही, फक्त लाईक करतो. येईल. चला आता खरंच एंड करतोय. अस्सल विस्सल कोणताला प्रणव बोलता ना तू ऐकता प्रणव स्वतःच धुंद प्रणवला काही समजना काही ऐकना प्रणव समजून घे ना प्रणवच्या लागल्या चांदण्या